नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. या लेक्चरमध्ये आपण आयुर्विमा या घटकाचा उगम कसा झाला किंवा विमा या घटकाचा उगम होत असताना आयुर्विम्याचा उगम कसा झाला या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे विमा ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना मुळामध्ये कोणत्या तरी घटकाचे ते प्रोटेक्शन किंवा संरक्षण म्हणून दिलं जातं. त्याचबरोबर जोखमीच्या अनुषंगाने किंवा रिस्कच्या बाबतीमध्ये विमा उतरविला जातो. विमा हा एक आश्वासन असतं किंवा ॲश्युरन्स असतो की तुमच्या आयुष्याला, तुमच्या संपत्तीला की तुमच्या व्यवसायाला जर काही झालं तर तुम्ही भरलेल्या प्रीमियमच्या अनुषंगाने या विम्याच्या जोखमीचं किंवा विम्याच्या लाभाचं परतावा प्रत्येक घटकाच्या बाबतीत मिळू शकतो. त्याचबरोबर विमा ही एक जबाबदारी आहे की ती जबाबदारी एका पक्षाच्या किंवा पार्टीच्या अनुषंगाने दुसरी पार्टी त्याने भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात उचलत असते किंवा निभावत असते. मग अशा इन्शुरन्सच्या या किंवा विम्याच्या या तत्वांच्या आधारे जर आपण खऱ्या अर्थाने विम्याची जी काही उगमस्थानं आहेत किंवा विमा या शब्दाचं उगमस्थान किंवा जीवन विम्याचं उगमस्थान जर पाहिलं तर तो जीवन विमा ज्याला आपण म्हणतोय की आयुर्विमा तो आपल्या त्याचं उगमस्थान आपल्या लक्षात येईल. सर्वात महत्वाचं की आयुर्विम्याचं उगमस्थान हे प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशनच्या अनुषंगाने पाहिलं पाहिजे. म्हणजेच आपण विम्याचा इतिहास बघत असताना विमा हा सहकार्याच्या तत्वातून पुढे आलेला आहे असं म्हणू शकतो. मग ते सहकार्याचं तत्व हे व्यवसायाच्या अनुषंगाने असेल, ते कुटुंबाच्या अनुषंगाने असेल किंवा ते आरोग्याच्या अनुषंगाने असेल किंवा ते आयुष्याच्या अनुषंगाने असेल, जीवनाच्या अनुषंगाने असेल. मग विमा कंपनी ही अनेक ग्राहकाकडून त्याचा प्रीमियम जमा करून घेते. त्या प्रीमियम ज्यावेळेस जमा होतो प्रत्येकाच्याच व्यवसायाला त्या ठिकाणी धोका नसतो किंवा आयुष्याला धोका नसतो किंवा संपत्तीला धोका नसतो. तर ती धोक्याची जी काही जोखीम असते ती जोखीम केव्हा क्रमप्राप्त ठरते ती ज्या वेळेस जर 1,00,000 ग्राहकांनी प्रीमियम भरला असेल आणि त्या 1,00,000 ग्राहकाच्या अनुषंगाने 100 ग्राहकाच्या संपत्तीला किंवा आयुष्याला धोका निर्माण झाला असेल तरच त्या ठिकाणी त्याची जोखीम निश्चित होते. म्हणून सहकार्याच्या तत्वावर या आयुर्विम्याचा उगम झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर हा एक सामाजिक व्यवसाय आहे. समाजातील अनेक घटक आपल्या आयुष्याचा विमा उतरवतात, आपल्या संपत्तीचा विमा उतरवतात, आपल्या आरोग्याचा विमा उतरवतात. म्हणजे समाज घटक ज्या वेळेस एकत्रित येऊन एखाद्या कंपनीला हा विम्याचा हप्ता भरतात तो एक सामाजिक घटक किंवा सामाजिक व्यवसाय आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही विम्याची जी काही उगमस्थाने आहेत ती विम्याची उगमस्थाने हे आयुष्याच्या अनिश्चिततेमध्ये दिसून येतात. म्हणजेच माझं आयुष्य पुढे काय लिहिलेलं आहे, माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलेलं आहे या गोष्टीची अनिश्चितता मला असते, अनसर्टनिटी त्या ठिकाणी असते. मी त्या आयुष्याकडे अंधारून न पाहता उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला कोणकोणते संकट येणार आहे, त्या संकटावर मात करण्यासाठी मला माझ्या आयुष्याचा, माझ्या वाहनाचा, माझ्या संपत्तीचा, माझ्या व्यवसायाचा आणि माझ्या आरोग्याचा विमा उतरवला तर माझ्या या सर्व वैयक्तिक घटकाकडे मी डोळसपणे पाहू शकेल. म्हणजेच माझ्या आयुष्याला जर काही झालं तर माझ्या आयुष्यानंतर माझ्या उर्वरित कुटुंबाला कशा पद्धतीने त्या संकटांना सामोरे जाता येईल या अनुषंगाने केलेली ही तजवीज असते. म्हणून यामध्ये सुद्धा आयुर्विम्याचं उगमस्थान असलेलं दिसून येतं. त्यानंतर मी माझ्या आयुष्याकडे कशा पद्धतीने पाहतो, म्हणजे माझ्या आयुष्याची चिंता यातून ह्या जीवन विम्याचा उगम झाला आहे असंही आपल्याला दिसून येतं. खऱ्या अर्थाने हा जीवन विमा जर याचा उगम स्थळ समजून घ्यायचा असेल तर आपण पाहतोय की आपण विम्याचा इतिहास पाहत असताना की लंडनमध्ये लिलियर्ड्स कॉफी हाऊस याचा
प्रकर्षाने उल्लेख जाणवतो. हे या कॉफी हाऊसमध्ये काय व्हायचं, या कॉफी हाऊसमध्ये त्या लंडन शहरातील जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी त्या ठिकाणी आपल्या कॉफीचं आनंद घेण्यासाठी यायचा आणि त्या कॉफीचा आनंद घेता घेता आपल्या सभासदांपैकी एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर काही कमी जास्त होत असेल तर ते सभासद एकत्रित येऊन थोडीफार रक्कम जमा करून त्या ज्या सभासदाच्या आयुष्यामध्ये काही प्रकार घडला असेल त्या सभासदाला मदत करीत असत. म्हणजे उगमस्थान बघा की सभासदाने एकत्रित येऊन एखाद्या सभासदाला संकटावर मात करण्यासाठी केलेली जी काही मदत असते ती मदत म्हणजेच हा विमा किंवा हा आयुर्विमा असेल असं या ठिकाणी म्हणू शकतो. इतिहासात डोकावलेला दुसरा जो काही या ठिकाणी घटक दिसतो तो म्हणजे अनइक्वेबल सोसायटी फॉर परपेच्युअल ॲश्युरन्स ऑफिस या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत असेल. 1706 मध्ये हे ऑफिस यांनी उघडलं होतं. ही फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे जगातली असं या ठिकाणी इतिहासामध्ये आढळतं. आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1 सप्टेंबर 1956 पासून LIC ही विमा कंपनी भारतीयाच्या आयुर्विमा उतरवण्याचं काम करीत असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मित्रांनो, आयुर्विमा किंवा विमा याच्या उगमस्थानाबद्दल आपण या लेक्चरमध्ये जाणून घेतलं. या लेक्चरमध्ये विम्याचा उगमस्थान कशा पद्धतीने झालेला आहे त्याचबरोबर विम्याची उगमस्थान पाहत असताना विम्याच्या ब्रिटन त्याचबरोबर पहिली जी काही कंपनी आहे आयुर्विम्याची कंपनी आणि भारतामधली एकंदरीत परिस्थिती आपण जाणून घेतली. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.